फायनली पंचायतचा सीझन 4 रिलीज झालेला आहे आणि आज मी पाहिलेला आहे. स्टारकास्ट आहे जितेंद्र कुमार, सान्विका, नीना गुप्ता, रघुबीर यादव, अशोक पाठक, फैजल मलिक. माझं नाव आहे अजय, तुम्ही बघत आहात अजय सिनेमा रिव्ह्यू आणि आज मी पंचायतचा चौथा सीझन बघितलेला आहे. तर मला कसा वाटला तर चला आपण डिस्कस करू. पंचायत सीझन 4 चे 8 एपिसोड आहेत आणि जसा तुम्ही पहिला एपिसोड स्टार्ट कराल तुम्हाला लगेच फील होईल की ती वाईब येत नाहीये. तीन सीझन्स बघा, एकापेक्षा एक चढ होते. फर्स्ट सीझन पेक्षा सेकंड भारी होतं, सेकंड सीझन पेक्षा थर्ड भारी होतं. ते सेकंड सीझन मधले जे कॉमेडी, जे इमोशनल सीन्स म्हणजे सीझन 2 ची तर मला एंडिंग आज सुद्धा आठवते की किती माझ्या म्हणजे डोळ्याला किती पाणी आलतं. त्या फैजल मलिक यांची ऍक्टिंग काय होती त्या सीझन 2 च्या एंडिंग मध्ये. आणि सीझन 3 तर बापरे, म्हणजे इमोशनली, कॉमेडी आणि म्हणजे टेक्निकली इतकं भारी होतं सीझन 3 तर. आणि ज्या प्रकारे सीझन 3 ची एंडिंग केली ती ऑडियन्सला एका प्रकारचं इतकं त्यांनी हाईप केलं त्या सिरीजला आणि ऑडियन्सची इतकी एक्सपेक्टेशन वाढवली होती. आणि खरं सांगायचं म्हणजे सीझन 4 मी आता आज पूर्ण पाहिलं आणि त्या म्हणजे ऑडियन्सच्या एक्सपेक्टेशनच्या आसपास पण येत नाही सीझन 4. म्हणजे सीझन 3 जर पाहिलं ना तुम्ही, म्हणजे सीझन 3 काय सीझन 1, 2, 3 तुम्ही बघितलं म्हणजे पंचायत हा असं वाटतच नव्हतं की पंचायत आपण बघतायत. म्हणजे काही सीन्स तर इतके बोरिंग वाटत होते. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकतात की पंचायत वेब सिरीजचे आपल्याला सीन्स, एपिसोड्स आपल्याला बोर वाटू शकतात. जे सीझन 4 मध्ये जे कॉमेडी व इमोशनल सीन्स आहेत ते तर इतके फोर्सफुली वाटत होते ना. कॉमेडी सीन्स तर असं वाटत होतं फक्त इन्स्टावर मेम्स व्हायरल व्हावेत म्हणून ते करत आहेत. म्हणजे इतकं फोर्सफुली वाटत होतं ना खूप. आणि एक तर इमोशनल सीन आहे, फैजल मलिक यांचा इमोशनल सीन आहे आणि ते तर इतका फोर्सफुली वाटत होता ना, खूपच फोर्सफुली वाटत होता. जे पण म्हणजे सीझन 3, सीझन 2 मध्ये जे इमोशनल सीन्स दाखवले होते फैजल मलिक यांचे, ते बघा आज सुद्धा तुमच्या डोळ्याला अश्रू येतील. पण हे काहीतरी फोर्सफुली असं म्हणजे या सीनची काही गरज नव्हती. सिरीज मध्ये जी लव्ह स्टोरी होती सचिवजी आणि रिंकी यांची, म्हणजे ते सीझन 3 बघताना जी हळूहळू वाढत होती ते बघायला खूप म्हणजे मजेशीर वाटत होतं. पण सीझन 4 मध्ये आय थिंक 7 to 8 एपिसोड मध्ये त्यांची म्हणजे पूर्ण लव्ह स्टोरी पुढे दाखवली. ते एक तर खूप लेटली दाखवली आणि जी पण दाखवली ती इतकी फास्ट दाखवली आहे ना, असं काही फीलच होत नाही की म्हणजे इतक्या दिवसापासून आपण त्यांची लव्ह स्टोरी पुढे जाण्याची आपण वाट बघत होतात. आणि ते म्हणजे एकमेकांना प्रपोज करण्यापुरतं पण गेले, पण ते असं काही मजेशीर वाटलंच नव्हतं. त्याच्यापेक्षा सीझन 3 म्हणजे सीझन 1, सीझन 2, 3 यांमध्ये त्यांची लव्ह स्टोरी म्हणजे काही न बोलताही त्यांची केमिस्ट्री इतकी छान वाटत होती. पण सीझन 4 मध्ये ते खूप बोरिंगचं फील होतं. ते मी सगळ्यात जास्त मिस केलं म्हणजे आसिफ खान यांना, म्हणजेच ते दामादची. त्यांची खरं कुठं ना कुठं कमी वाटत होती. म्हणजे त्यांना एक सीन तरी टाकायला पाहिजे होता. म्हणजे ज्या प्रकारे ते कॉमेडी करत होते ना सीझन 3 मध्ये, मी एक्सपेक्टेड केलं की सीझन 4 मध्ये त्यांचा एक तरी सीन असेल, पण सॅडली त्यांचा एक पण सीन नाहीये. आणि ठीक आहे, मला सिरीज ऍव्हरेज वाटली. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या. थँक्यू, टेक केअर, बाय. बघत राहा.